मला किडनॅप केलं. कोणी केलं असेल हे सगळं आणि का केलं असेल? काकू प्लीज शांत व्हा, प्लीज नका रडू. आम्ही आहोत तुमच्या सोबत. आम्ही सोडवतो तुम्हाला इथून. माझ्यासोबत मी खूप मोठ्या वकिलांना घेऊन आलोय. खूप चांगले वकील आहेत ते. आणि हा काही नॉन बेलेबल क्राईम नाहीये. लगेच बेल मिळेल तुम्हाला. प्लीज काळजी करू नका, आम्ही आहोत. यांना आता जामीन नाही मिळू शकणार. का? आता असं आहे, आरोपपत्र दाखल करायला 1 तासभर वेळ लागेल आणि यांना जामीन मिळवायचा असेल तर आपल्याला त्यांना कोर्टासमोर सादर करावं लागेल. आणि आता काही वेळातच कोर्ट बंद होईल. त्यात पुन्हा शनिवार रविवार सुट्टी आल्यानं 2 दिवस कोर्ट बंद राहील. त्यामुळे सगळी कामं सोमवारी होतील. मला वाटतं म्हणूनच त्यांनी मुद्दाम प्राथमिक चौकशीच्या नावाखाली आजचा दिवस काढला. सो आता यांना इथं 2 दिवस कोठडीत राहावं लागेल. मला नाही, मला घरी जायचं. हो कळतंय आम्हाला. प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. सोडवा. अहो साहेब चला बाहेर. एकदा सांगितलेलं ऐकता येत नाही का? हो 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 आम्हाला कळतंय. राज काही नाही केलं. जावं लागेल आपल्याला. नाही माहिती, नाही. तुम्ही नका काळजी करू. ऐका, आम्ही आहोत ना. प्लीज रडू नका, प्लीज रडू नका. ऐका माझं. चला. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्लीज मला इथून सोडवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. संपूर्ण जग तुमच्या विरोधात केलं तरी मी तुमच्या सोबत असेन. पुढच्या 24 तासात मी तुम्हाला इथून बाहेर काढेन. मी चला बाहेर. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला?